Screen is visible? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No, ma'am. Screen is visible? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. No. No, ma'am. Please stay, ma'am. सगळ्यांना दिसते का स्क्रीन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. लास्ट लेक्चरला काय झालं पॉइंट आपला? Classification. Advantages of capsules. Advantages of capsule. What is capsule? Capsule is a solid and dosage form which is drug. Capsule is solid unit dosage form in which drug is encapsulated within gelatin shell. Okay. So, what is gelatin or from which gelatin is prepared? Okay. So, the gelatin is manufactured from the collagen of the animal skin or bone. जे जिलेटिन असतं आपण कॅप्सूल तयार करण्यासाठी जे जिलेटिन यूज करतो ते कुठून घेतलं जातं तर कोलेजन ऑफ द ॲनिमल स्किन बोन आणि त्याच्या कनेक्टिव्ह टिश्यू ॲनिमलचे जे कनेक्टिव्ह टिश्यू असतात त्यापासून हे जिलेटिन तयार केलं जातं. त्यामध्ये काय असतं प्रोटीन्स असतात. कोलेजन मध्ये काय असतं कोलेजन म्हणजे काय असतं प्रोटीन. तर हे प्रोटीननी तयार केलेलं असतं जिलेटिन. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया डिसएडव्हान्टेजेस ऑफ कॅप्सूल. लास्ट लेक्चरला आपण ऍडव्हान्टेजेस ऑफ कॅप्सूल बघितलं होतं. आज आपण डिस्कस करणार आहोत डिसएडव्हान्टेजेस ऑफ द कॅप्सूल. माझा आवाज येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. The first disadvantages is the medicines that absorb the water from the hydroscopic capsule shell and make it brittle. Therefore, it is not appreciated for the capsule filling. काही मेडिसिन्स असतात जे हायग्रोस्कोपिक इन नेचर असतात. म्हणजे काय करतात ते वॉटर ऍब्सॉर्ब करतात जिलेटिन शेल पासून. जिलेटिन शेल मधून काय करतात की ते त्याच्यामध्ये जे काही प्रमाणात जे वॉटर असतं जिलेटिन शेल मध्ये तर त्यातील ते वॉटर ऍब्सॉर्ब करतात आणि त्यामुळे काय होतं इट मेक ब्रिटल. म्हणजे ते काय होतं जे कडक असते हार्ड जे जिलेटिन हार्ड कॅप्सूल असतं जे कडक असतं ते काय होतं असं चिमटलं जातं. ठीक आहे. त्यामुळे ते असे कॅप्सूल्स ते असे मेडिसिन कॅप्सूल मध्ये फिल करण्यासाठी अप्रोप्रिएट नसतात किंवा प्रेफर नसतात सुटेबल नसतात. हे एक त्या कॅप्सूलचं डिसएडव्हान्टेजेस आहे. जे मेडिसिनचं हायग्रोस्कोपिक नेचर असतं अशा मेडिसिन्स कॅप्सूल मध्ये फिल करण्यासाठी सुटेबल नसतात. सेकंड इज द कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन रिक्वायर द प्रिव्हियस dilutions are inappropriate for the capsule.
मीन्स इरिटेशन ऑफ द स्टमक. जे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असतात तर त्यांना आधी त्या कॅप्सूल मध्ये फिल करण्याच्या आधी थोडं डायल्यूट करायला लागतं. कारण जेव्हा ते कॅप्सूल आपण ओरली घेतो आणि जेव्हा ते स्टमक मध्ये गेलं त्याचं रिलीज होतं. जे आउटर कव्हर आहे, जे कॅप्सूल आहे, जिलेटिन शेल आहे ते रिमूव्ह होतं आणि त्यातून आज जो आपला मेडिसिन आहे तो डायरेक्ट आपल्या स्टमक मध्ये रिलीज होतो. तर ते जर जास्त कॉन्सन्ट्रेटेड असेल तर ते त्यामुळे काय होतं आपल्याला तर इरिटेशन होऊ शकते स्टमक मध्ये. ठीक आहे. तर असे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे हे कशाचे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कशाचं एक्झाम्पल आहे तर सॉफ्ट जिलेटिन. ठीक आहे. सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल त्यामध्ये काय असतं लिक्विड. सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल मध्ये काय असतात लिक्विड मेडिसिन्स असतात. ठीक आहे. आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण आधी डायल्यूट करायचं ज्याच्यामुळे आपल्याला ते स्टमक मध्ये इरिटेशन होऊ नये. तर हे एक डिसएडव्हान्टेजेस आहे कारण त्याचं आधी डायल्यूट करायला लागतं. ठीक आहे. त्याचं ज्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्याला पाहिजे त्या कॉन्सन्ट्रेशन मिळत नाही कारण ते डायल्यूट करायला लागतं. नॉट अप्रोप्रिएट फॉर द हायली इफोरेसन म्हणजे काय होतंय हॅलो ते प्रेफर नसतं हायली इफोरेसन. Then next is the for storage purpose it require the specific condition. कॅप्सूलला स्टोअर करण्यासाठी एक स्पेसिफिक कंडिशन लागते. हे एक त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. टॅबलेटचं काय आहे त्याला स्पेसिफिक कंडिशन लागते का टॅबलेटला? नो मॅम. No. नो मॅम. नो मॅम. तर हा डिफरन्स आहे कॅप्सूल आणि टॅबलेट मध्ये. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत हार्ड जिलेटिन. ही जी प्रोसेस आहे कशी तयार होते हार्ड जिलेटिन. ओके. हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी आहे हे सिलेबस मध्ये नाही. ठीक आहे. कसं होतं ते बघायचं आता. हे डिपिंग हे जे लिक्विड ब्ल्यू कलरचं जे दिसतंय खाली त्यामध्ये काय केलेलं आहे जिलेटिनचं सोल्युशन म्हणजे जे आपल्या ॲनिमलच्या टिश्यू पासून जे प्रोटीन घेतलेलं आहे ते जिलेटिनचं सोल्युशन तिथं एका टँक मध्ये ठेवलेलं आहे. आणि हे जे दिसतंय ते एक मेटल मोल्ड्स असतात म्हणजे साचे असतात. जिलेटिन कॅप्सूल जे हार्ड जिलेटिन कॅप्सूल आपण तयार करतोय साईडचे 2 जे कॅप तयार करतोय तर ते त्याचे साचे असतात. हे साचे काय करतात हा सोल्युशन जिलेटिन सोल्युशन मध्ये डीप करतात. ठीक आहे. हा मोकळा साचे हे डीप केल्यानंतर हा फिल झाला त्यानंतर हेच काय करते ते स्पिनिंग करतात म्हणजे ते फिरवतात. ठीक आहे. की जेणेकरून ते जिलेटिनचं सोल्युशन त्या मोल्ड मध्ये चारी बाजूनी म्हणजे पूर्ण म्हणजे एक सेम प्रमाणात डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर काय केलं जातं ड्राय केलं जातं. ड्रायिंग नंतर काय केलं जातं ते स्ट्रिप्टिंग केलं जातं. आणि त्यानंतर म्हणजे जो पुढचा जो कट आहे ज्या ठिकाणी जेवढं आपण फिल झालेलं आहे ठीक आहे त्याच्याकडे व्हाईट कलरचं दिसते का थोडं व्हायलेट कलरचं आणि जे खाली आहे ते व्हाईट कलरचं दिसतंय म्हणजे ते काय झालंय की तो आपला जिलेटिनचं सोल्युशन लागलेलं नाही तर ते कट केलं जातं. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याचं कटिंग करून परत जे 2 जॉईनिंग केले जातात. आता हे आहे ते व्हायलेट कलरचं आहे आणि तुम्ही म्हणणार की हे ब्ल्यू कलरचं आहे तर असं सेम ब्ल्यू कलरचं म्हणजे हे कलरिंग केले जातं. ठीक आहे. जे जिलेटिन घेतलं जातं त्यात कलर मिक्स करून व्हायलेट कलरचं ब्ल्यू कलरचं रेड कलरचं येलो कलरचं व्हाईट कलरचं असे कलर त्यामध्ये मिक्स करून आता ते अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी त्यामध्ये कलर मिक्स केले जातात आणि त्यानंतर हे जॉईन केले जातात. ठीक आहे. हे झालं आपलं आउटर हार्ड जिलेटिन. ठीक आहे. हे असं हे जे आउटर दिसतंय ना रेड कलर अँड ब्ल्यू कलर हे कसं तयार केलं तर ह्यामध्ये काय आपण जिलेटिनचं सोल्युशन घेतलं त्यामध्ये ते मोल्ड डीप केलं स्पिनिंग केलं ड्राय केलं त्यानंतर स्ट्रिपिंग केलं कटिंग केलं आणि ते 2 वेगळे जे आहेत
हार्ड जिलेटिनचे पीसेस ते जॉईन केले आणि हे झालं रेडी टू यूज फॉर द फॉर्म्युलेशन ऑफ द हार्ड जिलेटिन कॅप्सूल. त्यानंतर त्यामध्ये ड्रग फिल केला जातो आणि ते जॉईन करून पॅक करून आपल्याला मार्केटमध्ये मिळतो. ठीक आहे, समजलं कसं होतं हार्ड जिलेटिन कसं तयार होतं? Yes, ma'am. Yes, ma'am. ते तुमच्या सिलेबसला नाही, ही प्रोसेस आहे, ते तुमच्या सिलेबसला नाही. कसं हार्ड जिलेटिन तयार होतं हे तुमच्या सिलेबसला नाही, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी हे घेतलेलं आहे. ठीक आहे, जिलेटिन कसं तयार होतं, कुठून घेतलं जातं. आता बघणार आहे सॉफ्ट जिलेटिन प्रोसेस. आता सॉफ्ट जिलेटिन प्रोसेस मध्ये काय होतंय पहिलं बघूया आपण. तर ह्यामध्ये काय केलं जातं, या टँक मध्ये जिलेटिनचं सोल्युशन घेतलं जातं जे ॲनिमल पासून केलेलं आहे. त्यानंतर ते जिलेटिन सोल्युशन पास होतं सेपरेटरी बॉक्स मध्ये. त्यानंतर हे जो ड्रम आहे त्याच्यावरून पास केलं जातं. हे कूलिंग ड्रम आहे, म्हणजे हे गरम सोल्युशन घेतलं जातं जिलेटिनचं. त्यानंतर हे पास होतं ह्या कूलिंग ड्रम वरून. ठीक आहे, त्याद्वारे हे असे ऑइली रोलर असतो, त्याच्यामुळे ही अशी जिलेटिनची रिबन तयार होते. ठीक आहे, एक पीस आपण तुम्हाला माहित असेल की साडी किंवा आपले कपडे जे तयार होतात ते कसे पुढे पास होत जातात. ठीक आहे, रोलरच्या पुढे पास होत जातात, तसंच हे जिलेटिनचं पास होत जातं. इथे ठीक आहे, हे पास होत जातं सेम ॲज लाईक. ही जे प्रोसिजर टँक हे जिलेटिनचं आहे सेम ह्या साईडला पण असतं, हे लेफ्ट साईडला आहे, तसंच राईट साईडला पण असतं. त्याद्वारे पण असं जिलेटिनचे रिबिन म्हणजे त्याचे एक स्लाइड असे इथे पास होते. आणि हे जे आहे त्यात ही जी टँक आहे त्यात काय केलं जातं, आपलं ड्रग प्रोडक्ट मटेरियल असतं ड्रगचं ते ह्यामध्ये फिल केलेलं असतं आणि ते पास होतं ह्या दोन जे रोलर आहेत. ठीक आहे, हे दोन रोलर आहेत, त्या दोन्हीच्या मध्ये हे आपलं प्रोडक्ट जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते पास होतं आणि त्याद्वारे नंतर ते त्याची प्रोसेस बघा इथं पुढे असं होतं. ठीक आहे, आता हे काय आहे, हे जे ऑरेंज कलरचं दिसतंय ते काय आहे, जिलेटिनचं शीट आहे. ठीक आहे, इथून जे पास झालं ना रोलर मधून फुल जो रोलर होता त्यातून फुल होऊन इथं पास होतं. त्यानंतर हे आपला जो प्रोडक्ट हे जे प्रोडक्ट टँक आहे त्यातून हा प्रोडक्ट फिल केला जातो आणि हे दोन जे रोलर आहे त्याच्यातून एक साचा असतो. ठीक आहे, त्या साच्यामध्ये ते जातं आणि त्यानंतर ते कट होऊन असं तयार आपले सॉफ्ट जेल बॉल्स म्हणजे सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल तयार होतात. आणि ही वेस्ट जे मटेरियल आहे एक्स्ट्राचं ते साईडला येतं. ठीक आहे, आणि हे कसं असतं सॉफ्ट जिलेटिन, हे सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल मध्ये जे ड्रग आपण फिल करतो तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो, लिक्विड. लिक्विड मध्ये असतो आतील. ठीक आहे, तर हे तुमच्या सिलेबसला नाहीये, फक्त हे तुम्हाला कसं समजलं का, हे कसं होतं, कशी प्रोसेस होती ह्याची सॉफ्ट हार्ड Yes, जिलेटिन. ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, त्यानंतर हे पास होऊन असं आपलं सॉफ्ट कॅप्सूल्स असतात ते पास होतं, स्ट्रिप तयार होऊन. नेक्स्ट पॉइंट आहे आपला तो पावडर. Powder, they are the bulk solid dosage form consisting the 2 or more medicamenta meant for the internal use. ही जी पावडर आहे ते इंटरनल यूज साठी आहे आणि जी बल्क सॉलिड डोसेज फॉर्म. व्हॉट इज मीन बाय द बल्क? बल्क म्हणजे काय, लार्ज व्हॉल्यूम मध्ये असते त्याला बल्क म्हणतात. इट इज द बल्क सॉलिड डोसेज फॉर्म कन्सिस्टिंग द 2 or more मेडिकामेंट, एक किंवा दोन जे मेडिसिन्स ड्रग्स ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये असतात आणि हे इंटरनल यूज साठी आपण
यूज करतो. The size of the particle range from the 10,000 microns to the 0.1 micron. ही जी पार्टिकलची साईज असते ते 10,000 मायक्रॉन ते 0.8 मायक्रॉनच्या मध्ये ह्याची पार्टिकल हे महत्वाचं आहे. हे एमसीक्यू ला येऊ शकतं. म्हणजे पार्टिकलची साईज आहे पावडरची, तर तुमच्या पावडरची पार्टिकलची साईज किती रेंज मध्ये आहे? 10,000 मायक्रॉन्स ते 0.1 मायक्रॉन्स. ठीक आहे. The size of the powder determines the effectiveness of the physiological property. आता ह्याची साईज लहान असल्याने त्याचं फिजियोलॉजिकल प्रॉपर्टी वाढत जाणार. ठीक आहे. साईज लहान म्हणजे त्याचा एरिया ऑफ ऍक्टिव्ह म्हणजे जो आउटर एरिया आहे तो जास्त, बरोबर ना? तुम्ही टॅबलेट घेतली तर ते रिलीज व्हायला जास्त वेळ लागणार का पावडर रिलीज व्हायला जास्त वेळ लागणार? टॅबलेट रिलीज व्हायला जास्त वेळ लागणार, बरोबर ना? Yes, पावडर ma'am. लगेच रिलीज होणार कारण त्याचं काय आहे, ऍक्टिव्ह एरिया जो आहे म्हणजे जो सरफेस आहे पावडरला तो जास्त आहे. ठीक आहे ना? तर त्याचा इफेक्टिव्हनेस त्याच्या पार्टिकलची साईज कशी आहे, पार्टिकलची साईज जास्त असेल म्हणजे पार्टिकल्स स्मॉल स्मॉल असतील तर त्याचा इफेक्टिव्हनेस जास्त असणार आहे. म्हणजे डिक्रीज द पार्टिकल साईज increase the effectiveness of the physiological properties. बरोबर आहे? Yes, ma'am. So this is the picture of the powder. असं आपलं ड्रग तुम्हाला पावडर फॉर्म मध्ये मिळते. ओके, सोपं आहे. पावडर ही काय एक बल्क सॉलिड डोसेस फॉर्म आहे ज्यामध्ये दोन किंवा जास्त ड्रग्ज असतात आणि हे इंटरनल यूज साठी असतात. तर महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट काय आहे तर त्याची पार्टिकलची साईज. ठीक आहे. 10,000 मायक्रॉन ते 0.1 मायक्रॉन. त्यानंतर त्याचे टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ द पावडर. इट इज डिवायडेड इंटू द टू पार्ट. डिवायडेड पावडर अँड बल्क अनडिवायडेड पावडर. त्यामध्ये काय येतात, पॅकेट्स येतात, गॅजेट्स आणि कॅप्सूल. आणि सेकंड मध्ये बल्क पावडर मध्ये काय आहे, डस्टिंग पावडर, इफरवेसंट पावडर आणि अँटासिड. हे जे आहेत एक्झाम्पल अँटासिड, लॅक्झेटिव्हज, डायटरी न्यूट्रिएंट सप्लिमेंट्स हे असते बल्क म्हणजे अनडिवायडेड पावडर. ह्यामध्ये डिवायडेड आणि अनडिवायडेड. ठीक आहे. डिवायडेड पावडर आणि अनडिवायडेड पावडर. आता डिवायडेड मध्ये काय होतं की तुमचं आता कॅप्सूल कॅचेस असतात त्यामध्ये काय होतं की स्पेसिफिक म्हणजे लार्ज अमाऊंट मध्ये आहे पण त्याला पण एक लिमिट आहे. आता कॅप्सूल मध्ये जर ते पावडर असेल, ते पावडर 2 कॅप्सूलच्या मध्ये जर ते पावडर भरलेले असेल तर ते किती लिमिटेडच येणार ना. एका कॅप्सूल्स मध्ये किती येणार, त्याचं लिमिटेड रेंज असणार. पण बल्क डिवायडेड पावडर आहे, बल्क अनडिवायडेड पावडर आहे जो सेकंड पार्ट आहे, त्याच्यात काय होतंय त्यापेक्षा पण जास्त पावडर ही लार्ज अमाऊंट मध्येच येते पण बल्क असल्यामुळे त्यात अजून जास्त ऍज कम्पेअर टू द डिवायडेड पावडर. ठीक आहे. दोन्ही पावडर ही बल्कच आहे पण त्यामध्ये पण डिवायडेड मध्ये जरा लिमिटेशन्स आहेत आणि अनडिवायडेड मध्ये ते किती प्रमाणात घ्यायचे हे लिमिटेशन्स नाही. ठीक आहे. आता डस्टिंग पावडर म्हणजे आपल्याला एखादी जखम झाली असेल तर काही मेडिसिन्स आपल्याला पावडर फॉर्म मध्ये येतात ना, जे आपण जखमेवर टाकतो. ठीक आहे. तर ते किती टाकायचं हे आपल्यावर डिपेंड असतं, पेशंटवर डिपेंड असतं. असं तिथं दिलेलं आहे का फक्त 2 mg टाकायचंय किंवा 20 mg टाकायचंय पावडर, असं काही तिथं लिमिटेशन्स दिलेला नसतात. तर हे बल्क अनडिवायडेड पावडर आहे. ठीक आहे. समजलं तुम्हाला डिवायडेड पावडर म्हणजे काय आणि अनडिवायडेड पावडर म्हणजे काय? डिवायडेड पावडर म्हणजे ह्याच्यात एक लिमिट्स असतात. पावडर बल्क अमाऊंट मध्येच येते पण त्याला पण एक लिमिट्स असतात. आणि बल्क अनडिवायडेड पावडर मध्ये काय होतं की ह्याला किती घ्यायचं आपण, ह्याला लिमिटेशन्स नसतात.
परवलसेट पावडर, डस्टिंग पावडर. ठीक आहे, समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट घ्यायचा. Yes, ma'am. Yes, ma'am. Advantages of powder and disadvantages of powder. The advantages powder काय आहे? Powder form is the most versatile and the convenient to the prescribed compound and administer. हे म्हणजे सोपं आहे प्रिस्क्राईब करायला, घ्यायला, कंपाऊंड करायला आणि ऍडमिनिस्टर करायला सुद्धा हे एक सोपं कन्व्हिनियंट फॉर्म आहे. ठीक आहे, हा डोसेस फॉर्म कंपाऊंडिंग करायला म्हणजे ह्याला मॅन्युफॅक्चरिंग करायला असं जास्त काही कॉस्ट लागत नाही किंवा जास्त मेहनत लागत नाही ऍज कम्पेअर टू द कॅप्सूल टॅबलेट. कारण टॅबलेट कॅप्सूल मध्ये कोटिंग करायला लागतं, त्यामुळे त्याचं मॅन्युफॅक्चरिंगला कॉस्ट पण लागते आणि टाइम कंझ्युमिंग पण असतं, टाइम त्याला लागतो. तसं हे पावडरला काय होतं की ते प्रिस्क्राईब करायला, कंपाऊंडिंग करायला म्हणजे तयार करायला आणि ऍडमिनिस्टर सोपं आहे ना, ऍडमिनिस्टर घ्यायला पेशंटला पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे ते आपण घेऊ शकतो. म्हणजे त्याला कोणताही प्रॉब्लेम जसा टॅबलेटला आहे, ठीक आहे, चिल्ड्रन साठी, ओल्ड साठी, पर्सन याचा सॉल्व करण्यासाठी प्रॉब्लेम येतो, तसं पावडर याचा काही प्रॉब्लेम नाही. अ physician has the option to divide from the conventional doses of medicament according to the requirement of the patient. तर ह्याच्यामध्ये काय आहे की जर दुसरे पेशंटच्या रिक्वायरमेंट नुसार तर त्याला टॅबलेट कॅप्सूल किंवा दुसरे जे इंजेक्शन्स हे घेता येत नसतील आणि ते मेडिसिन आपण पावडर फॉर्म मध्ये अवेलेबल असेल तर ते जे फिजिशियन्स डॉक्टर्स आहेत ते काय करतात, तो डोस पावडर फॉर्म मध्ये देतात. हे एक पावडरचं ऍडव्हान्टेज. It is possible to the reduce then in the desired particle size range and thus the facilities rapid absorption. तर ह्याच्यात काय आहे, ते पार्टिकलची साईज असते ते रिड्यूस केली जाते. रिड्यूस केल्यानंतर काय होतं, त्याचं साइट ऑफ ऍक्शन असते ते म्हणजे एरिया वाढतो. increase the area of the particles then increase the rate of the absorption. बरोबर ना? पार्टिकलची साईज कमी केल्यानंतर त्याचा एरिया वाढणार का कमी होणार? वाढणार. ठीक आहे, आता तुम्ही साखर घेतली तर साखर अशी विरघळताना जास्त वेळ लागत असेल आणि ती जर साखर बारीक केली तर त्याला वेळ किती लागणार? कमी लागणार ना, लगेच विरघळणार. ठीक आहे, म्हणजे पार्टिकलची साईज कमी केली तर ते त्याचं ऍब्सॉर्प्शन वॉटर मध्ये किंवा डिझॉल्युशन वॉटर मध्ये लगेच होणार. म्हणजे काय होतं, त्या पार्टिकलची साईज कमी केली म्हणजे त्याचं एरिया वाढणार डिझॉल्व होण्यासाठी. ठीक आहे, सेम ह्यामध्ये तसंच आहे. पार्टिकलची साईज पावडरची कमी केली का त्याचं एरिया, पार्टिकलचा एरिया वाढणार आणि त्यामुळे काय होणार की रॅपिड ऍब्सॉर्प्शन होणार. मीन्स डिक्रीज द रेट ऑफ द पार्टिकल साइज, increase the rate of the absorption is inversely proportional. ठीक आहे, समजलं तुम्हाला? Yes, ma'am. येस मॅम. पार्टिकलची साईज आपल्याला पॉसिबल आहे रिड्यूस करायची, त्यामुळे आपल्याला रॅपिड ऍब्सॉर्प्शन घेऊ शकतो. हे एक ऍडव्हान्टेजेस आहे पावडरचं. तसं आपण टॅबलेट कॅप्सूल मध्ये त्याची पार्टिकलची साईज हे कमी करू शकत नाही. ठीक आहे, लेस इनकॉम्पॅटिबिलिटी ऍज कम्पेअर्ड टू द लिक्विड डोसेस फॉर्म. लिक्विड डोसेस फॉर्म पेक्षा ह्याच्यात लेस इनकॉम्पॅटिबिलिटी असते. म्हणजे काय असतं इनकॉम्पॅटिबिलिटी मीन्स what is the meaning of the incompatibility? काय आहे इनकॉम्पॅटिबिलिटी? म्हणजे ड्रगचं इंटरॅक्शन होणं. दोन ड्रग जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं इंटरॅक्शन होणं, त्याची रिएक्शन होणं आणि त्याच्यापासून साइड इफेक्ट तयार होतात. ठीक आहे, टॉक्सिक इफेक्ट तयार होतात म्हणजे ते इनकॉम्पॅटिबिलिटी. लेस इनकॉम्पॅटिबिलिटी मीन्स आता पावडर मध्ये आपण किती 2 किंवा जास्त जे ड्रग आहे ते ऍड करतो तर त्याचे चान्सेस जास्त असतील ना.
इनकॉम्पिटेबिलिटीचे, कारण फक्त एक ड्रग नाही, 2 आहे. पण ह्यामध्ये पावडर मध्ये लेस इनकॉम्पिटेबिलिटी असते लिक्विड डोसेस फॉर्म पेक्षा. ठीक आहे, म्हणजे काय होतंय तुम्हाला समजलं का लेस इनकॉम्पिटेबिलिटी म्हणजे? तर ह्याच्या साइड इफेक्ट 2 ड्रग्स असे ड्रग्स मिक्स केले जातात की त्याचे साइड इफेक्ट किंवा साइड रिएक्शन होऊ नये त्या 2 ड्रग मध्ये, आणि त्याचं जे आपापलं जे फिजिओलॉजिकल ऍक्शन आहे ते त्या दाखवतं त्या ह्युमन बॉडीवर. हॅलो, Yes, ma'am. ऍडव्हान्टेजेस समजले का? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. पहिला काय आहे तर कन्व्हिनियंट आहे प्रिस्क्राइब करण्यासाठी आणि कंपाऊंड म्हणजे तयार करण्यासाठी आणि ते देण्यासाठी, ऍडमिनिस्टर करण्यासाठी म्हणजे आपल्याला घेण्यासाठी पेशंटला. ठीक आहे. सेकंड इज द इट इज अ कन्व्हिनियंट derive the conventional dose of the medicament according to the patient requirement. ते पेशंटचे कसे त्याची परिस्थिती कशी आहे, म्हणजे तो हा ड्रग घेण्याचा म्हणजे जर टॅबलेट किंवा कॅप्सूल इंजेक्शन घेण्याच्या हालत मध्ये नसेल तर ह्याला पावडर आपण देऊ शकतो. हा एक त्याचा फायदा आहे. तिसरं काय आहे तर त्याची साईज आपण कमी करू शकतो की जे ते लगेच ऍब्सॉर्प्शन होऊन त्याची लगेच ऍक्शन दाखवण्यासाठी आपण त्याची साईज कमी करू शकतो पावडरची. तर हे एक त्याचा ऍडव्हान्टेजेस आहे. आणि लास्ट म्हणजे काय त्याचं काय आहे ऍडव्हान्टेजेस, तर ह्यामध्ये जे 2 ड्रगचे जे रिॲक्शन होते साइड इफेक्ट होतात तर ते ह्यात कमी आहेत ऍज कम्पेअर टू द लिक्विड डोसेस फॉर्म. ठीक आहे, लिक्विड डोसेस फॉर्म पेक्षा पावडर मध्ये इनकम्पॅटिबिलिटी कमी आहे. ठीक आहे, समजलं ऍडव्हान्टेजेस ऑफ पावडर? Yes, Yes, ma'am. तुम्हाला सुटीक समजत नाही का? समजते मॅडम. मॅडम. ठीक आहे, बोलत जावा, आन्सर देत जावा, समजले का सांगत जावा. ठीक आहे, Okay, ma'am. लेक्चर आपलं सकाळच आहे ना आजचं. म्हणजे नेक्स्ट पॉइंट घेऊया, डिसएडव्हान्टेजेस ऑफ पावडर. बघायचे डिसएडव्हान्टेजेस कमी आहेत, फक्त 2च आहेत. ऍज कम्पेअर टू द अदर डोसेस फॉर्म पावडर आर टाइम कंझ्युमिंग टू द कंपाऊंड. ठीक आहे, हे एक त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. आणि व्होलाटाइल, हायड्रोस्कोपिक, ऑक्सिडायझिंग अँड द Dulicans drugs create the obvious difficulties when dispensed as powder. जे असे जे व्होलाटाइल म्हणजे असे जे ड्रग्ज आहेत जे व्होलाटाइल म्हणजे ते ओपन केल्यानंतर उडून जाते. ठीक आहे, जे एअरच्या लाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या, अटमॉस्फिअरच्या मॉइश्चरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर ते उडून जातात व्होलाटाइल. ठीक आहे, व्होलाटाइल म्हणजे याचा अर्थ कळला का? अल्कोहोल. अल्कोहोल जर सनच्या लाईट मध्ये जेव्हा लाईट मध्ये घेऊन जातो तेव्हा ते काय होतं व्होलाटाइल होऊन जातं, म्हणजे त्याची वाफ होऊन ते निघून जातं. तसंच काही ड्रग्ज आपल्या ऍटमॉस्फेरिक नेचर मध्ये आल्यानंतर ते व्होलाटाइल होतात. तर हायग्रोस्कोपिक म्हणजे काय तर ते जेव्हा ऍटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा जे ऍटमॉस्फिअर मधील जे वॉटर्स असतात मॉइश्चर्स असतात तर ते ऍब्सॉर्ब करतात आणि त्याचं लिक्विड फॉर्म मध्ये होतं. तर आता तुम्ही ह्याच्यात एक्झाम्पल म्हणजे असं म्हणजे आता NaCl असेल सॉल्ट, ते जर मॉइश्चरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जास्त आलं तर त्याचं काय होतं थोडस ओलसर होतं ना. येस मॅम. Yes, ma'am. ते जे नेचर असतं ते हायग्रोस्कोपिक असतं. ठीक आहे, आणि ऑक्सिडायझिंग, आता आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन वेगवेगळे गॅसेस आहेत, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन. तर असे जे गॅसेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर काही ड्रगचं ऑक्सिडेशन होतं आणि त्यामुळे काय होतं की त्याचे रिएक्शन होऊन ते ज्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे, आता पावडर म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये पाहिजे, पण ते जर हायड्रोस्कोपिक मध्ये त्याचं जर नेचर असेल तर ते काय होणार पावडर न राहता
थोडं सेमी सॉलिड व लिक्विड टाइप मध्ये होणार. तर ते असे ड्रग्स आपण घेऊ शकतो का पावडर फॉर्म मध्ये? नाही. तर अशा ड्रग पावडर फॉर्म मध्ये डिस्पेन्स करण्यासाठी डिफिकल्टीज येतात. तर अशा ड्रग हे एक डिसएडव्हान्टेजेस आहे पावडर. ओके, समजलं का? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Okay, आज काय बघितलं आपण? Powder. Disadvantages of capsule powder form. कॅप्सूलचे डिसएडव्हान्टेजेस बघितले. ठीक आहे, काल आपण बघितलेले ऍडव्हान्टेजेस, आज आपण बघितले डिसएडव्हान्टेजेस. आणि हे हार्ड आणि सॉफ्ट जिलेटिन कसं तयार होतं हे तुमच्या सिलेबसला नाही. यो Okay? मॅम. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी घेतलंय की कशी प्रोसेस होते, नक्की हे कसं तयार होते. Okay? आणि नवीन पॉइंट आहे आता आपला पावडर. पावडर म्हणजे काय, त्याचे टाईप, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. ठीक आहे, तर ह्यामध्ये आपण नेक्स्ट पॉइंट घेऊया, ग्रॅन्युल्स. एक 15 मिनिटं घेऊया लेक्चर. ओके मॅम. ठीक आहे, आता अर्धा तास झाला असेल ना. ठीक आहे, ग्रॅन्युल्स. Granules are the solid dosage form for the oral administration that are composed of the dry aggregates of the powder particles enclosed with one or more drugs with or without other ingredients or the excipient. हे काय आहे, सॉलिड डोसेज फॉर्मच आहे जे ओरली घेतलं जातं आणि त्यामध्ये काय असतं, कंपोज्ड ऑफ द डाय ऍग्रिगेट्स ऑफ द पावडर पार्टिकल्स. म्हणजे पावडर पार्टिकल्स जे जेव्हा आपण हीट करतो, ड्राय करतो किंवा पावडर फॉर्म मध्ये, आता आपण जेव्हा पिठामध्ये पाणी मिक्स केल्यानंतर जे थोडं जे असं बारीक बारीक हे होतं, ठीक आहे, आपण मिक्स केल्यानंतर थोडं पीठ आणि ते पाणी मिक्स केल्यानंतर असे गोळे गोळे तयार होतात ना, तसे ड्राय ऍग्रिगेट्स. समजलं का? ड्राय ऍग्रिगेट्स म्हणजे काय? गाठी, रिपीट करायचा. पावडरच्या गाठी तयार होतात ना, त्याला ड्राय ऍग्रिगेट्स म्हणतात. ऍग्रिगेट्स म्हणजे गाठी तयार, म्हणजे त्याच्यासारखं त्याचं फॉर्म होतं. तर ड्राय ऍग्रिगेट्स ऑफ द पावडर पार्टिकल्स. किंवा पावडर जी खराब झाली असेल, खूप जुनी असेल आणि ती आपण घेतली, तर त्याच्यामध्ये काय होतं, अशा गाठी गाठी तयार झालेल्या असतात ना काय काय पावडरच्या पार्टिकलच्या, तर ते तसं फॉर्म होतं इनक्लोज. आणि त्यामध्ये काय असतं, तर एक किंवा जास्त ड्रग्स असतात विथ और विदाउट द अदर इन्ग्रेडियंट. त्यामध्ये एक्सेपियंट असतील किंवा नसतील, काही मध्ये असतात काही मध्ये नसतात. तर असे हे तयार होतं, त्याला ग्रॅन्युल्स म्हणतात. ठीक आहे, डेफिनेशन ग्रॅन्युलची समजली का? एक सॉलिड डोसेज फॉर्म आहे जे ओरली आपण घेतो. त्यामध्ये काय होतं, तर पावडर पार्टिकलचे ड्राय ऍग्रिगेट्स होतात. Dry aggregates of the powder particle in which one or more drugs with or without the other ingredient or the excipient. Okay, समजलं का? Yes, Granules ma'am. म्हणजे काय? Ma'am. हे जेव्हा तुमचे हे जे प्रॅक्टिकल्स आहेत, ठीक आहे, जेव्हा प्रॅक्टिकलचे तुम्हाला व्हिडिओ दाखवले जातात तेव्हा तुम्हाला ग्रॅन्युल्स समजते. ग्रॅन्युल्स म्हणजे तुम्ही जो इनो घेता, इनो तुम्हाला सगळ्यांना माहित असेल ना. Yes, ma'am. Yes, ma'am. तर Yes, ते ma'am. एक्झाम्पल आहे ग्रॅन्युल्स. इनोचे कसे असतात ते पार्टिकल्स, ते म्हणजे ड्राय ऍग्रिगेट्स ऑफ द पावडर पार्टिकल. म्हणजे आपला जो ड्रग असतो तो पावडर फॉर्म मध्येच असतो, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट. त्यानंतर त्याचं ग्रॅन्युल्स तयार केले जातात. त्याला दोन मेथड आहेत, एक ड्राय आणि वेट ग्रॅन्युलेशन मेथड. ड्राय जी मेथड आहे त्यामध्ये काय केलं जातं, हे जे इन्ग्रेडियंट सगळे मिक्स केले जातात, जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत किंवा त्याचे बाइंडिंग एजंट आहेत किंवा अदर एक्सिपियंट जे आपण यूज करणार आहोत, ते सगळं मिक्स केलं जातं आणि ते ड्राय केलं जातं. त्याला जरा हीट दिली जाते आणि जे हीट दिल्यानंतर ते काय होतं, ते ऍग्रिगेट्स होतात. म्हणजे पार्टिकल्स त्याच्यात ते ऍग्रिगेट फॉर्म होऊन
त्याचं ग्रॅन्युल्स तयार होतं. ठीक आहे. आणि वेट मेथड मध्ये काय केलं जातं, तर त्यामध्ये लिक्विड म्हणजे असे काही सोल्युशन मिक्स केले जातात, फ्लेवरिंग एजंट, स्वीटनिंग एजंट जे लिक्विड फॉर्म मध्ये आहेत ते मिक्स करून त्यानंतर त्याचं ऍग्रिगेट तयार करून ते म्हणजे काही प्रमाणात ते मिक्स करून त्याचे हे ड्राय ऍग्रिगेट्स तयार केले जातात त्या पावडरचे. ठीक आहे. आणि त्यानंतर त्याची साईज एक समान म्हणजे एकसारखी येण्यासाठी ते आपले सिव्स मधून पास केले जातात. सिव म्हणजे काय, घरची चाळण पिठाची, ती त्यामधून पास करतो ना आपण एक समान एकसारखं आपल्याला पीठ येण्यासाठी. ठीक आहे. तसं ते पावडर ते ग्रॅन्युल तयार करण्यासाठी त्या सिव्स मधून पास केले जातात. त्यामुळे काय होतं, पार्टिकलची साईज किंवा त्या ग्रॅन्युलची साईज सेम येते, सारखी येते. ठीक आहे. असं आहे त्याची डेफिनेशन आहे ग्रॅन्युलची. त्यानंतर त्यामध्ये काय आहे, इफर्मसेंट ग्रॅन्युल्स म्हणजे काय, uncoated granules generally containing the acid substance and carbonates or the hydrogen carbonates which react rapidly in the presence of water to the release the carbon dioxide. They are intended to be the dissolved or the dispersed in water before the administration. इनो हे इफर्मसेंट ग्रॅन्युलचं एक्झाम्पल आहे. इनो मध्ये काय असतं, तर ते ग्रॅन्युल्स असतात ते अनकोटेड असतात. ठीक आहे. त्यांना कोटिंग नसतं. आणि यामध्ये जास्त काय जनरली काय प्रेझेंट असतं, तर ऍसिड सबस्टन्स असतात आणि कार्बोनेट्स असतात. ठीक आहे. त्यामध्ये काय होतं की जेव्हा ते वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तेव्हा त्या ऍसिडची आणि कार्बोनेटची रिएक्शन होते. रिएक्शन होऊन काय होतं, त्यातून कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. आणि आपण हा कधी घेतो, जेव्हा आपल्याला ऍसिडिटी होईल, अपचन होईल, तेव्हाच आपण इनो घेतो ना. Yes, ma'am. Yes, ma'am. तर तो ह्याच्या ग्रॅन्युल्स मधून जो रिलीज होते कार्बन डायऑक्साईड, जेव्हा ते कॉन्टॅक्ट मध्ये येईल वॉटरच्या, ठीक आहे, आणि तो आपण ऍडमिनिस्टर करतो आणि तो कार्बन डायऑक्साईड आपल्या स्टमक मध्ये जाऊन ऍसिड सिक्रिशन साठी स्टिम्युलेट करतं. बरोबर आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. हा. तर हे इफर्मसेंट ग्रॅन्युल्स म्हणजे काय होतं, जेव्हा ते पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण इनो घेतला, पाणी घेतो आणि त्यामध्ये इनो टाकतो, त्यामध्ये काय होतं, फेस तयार होतो. ठीक आहे. बबल्स तयार होतात ना व्हाईट कलरचे, आणि Yes, त्यामधून ma'am. काय होतं, ती कार्बन डायऑक्साईड हा गॅस तयार होऊन तो गॅस आपल्याला पाहिजे असतो का, तर आपल्याला अपचन झालेलं असतं, ऍसिडिटी झालेली असते. आणि हा गॅस जेव्हा कार्बन डायऑक्साईड आपल्या स्टमक मध्ये जातो तेव्हा काय होतं, ऍसिड सिक्रेशन साठी स्टमकला स्टिम्युलेट करतो आणि ऍसिड सिक्रेट होऊन, ऍसिडिटी म्हणजे नक्की काय झालेलं असतं, पित्त, बायल जास्त सिक्रेट झालेलं असतं. ठीक आहे. आणि ते बायलचं म्हणजे पीएच आपल्याला मेंटेन करण्यासाठी ऍसिड सिक्रेशन पाहिजे असतं, तर ते कार्बन डायऑक्साईड स्टिम्युलेट करत. मेन ह्यात काय लक्षात ठेवायचं आहे, हे अनकोटेड ग्रॅन्युल्स असतात ज्यामध्ये ऍसिड सबस्टन्स कंटेन असतात, आणि कार्बोनेट्स जे वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर ना रिएक्ट होतात, रिएक्ट रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर अँड रिलीज काय करतात, कार्बन डायऑक्साईड. They intended to be the dissolve or the dispense in water before the administration. तर ते असं डायरेक्टली इनो खायचं नाही. ठीक आहे. ते वॉटर मध्ये डिझॉल्व करून किंवा त्यामध्ये घेऊन डिस्पर्स करूनच ते आपण घ्यायचं. समजलं ग्रॅन्युल्स म्हणजे काय आणि इफर्मसेंट ग्रॅन्युल म्हणजे काय. Yes, ma'am. तर इथे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचं, इनो. इनो मध्ये काय असतं, सोडा. सोडा म्हणजे काय असतं, Sodium ऍसिड आणि कार्बोनेट्स असतात. म्हणजे वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर काय होतं, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. ठीक आहे. Advantages and disadvantages of granules. Granule dosage form is a more convenient to the administer, mainly for the adult and children patient.
who have the difficulty swallowing the tablets and the capsules. हे granules advantages आहे की ते adult जे वृद्ध पेशंट आहेत किंवा चिल्ड्रन पेशंट आहेत त्यांना घ्यायला सोपं पडतं. ठीक आहे. Second is the granules can be formulated by the both method, dry granulation method and wet granulation method. Granules तयार होतात जे दोन मेथडनी तयार होतात आणि हे दोन्ही जे तयार झालेले आहेत ते पेशंट साठी अडल्ट आणि चिल्ड्रन पेशंट साठी ऍडमिनिस्टर करण्यासाठी सोपं जातं किंवा सोपे असतं. The granules can be third is the granules can be coated or prepared into the enteric and sustained release. Granules आपण कोटिंग असतं किंवा ते कोटिंग मध्ये प्रिपेअर केले जातं त्यामध्ये ते सस्टेन रिलीज असतात. What is mean by the sustained release? prolonged release. ओके, ह्यामध्ये रेट त्याचा ठरलेला असतो का सस्टेन रिलीज मध्ये? No, ma'am. Ma'am. No. Okay, good. So next point is it is also suitable to the dispensing the drug with the large doses. ठीक आहे, आपण त्याची लार्ज क्वांटिटी मध्ये आपण घेऊ शकतो. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. कधीच न बोलणारे बोला. समजलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. हे advantages आहे. The advantages, granules are also suitable for those drugs that are sensitive to the moisture. याच्यासाठी पण हे एक suitable हे एक advantages आहे. Then next is the dissolution rate of granule is higher than the tablets and the capsules. Dissolution rate granules चा dissolution म्हणजे विरघळण्याचा रेट किंवा रिलीज होण्याचा. पाण्यामध्ये ते विरघळतं ना टॅबलेट किंवा जे आपले आपण जर डायरेक्ट ग्रॅन्युल्स घेतले काय कोटिंग ग्रॅन्युल्स असतील ते तर ते आपल्या बॉडीमध्ये डिझॉल्व्ह होण्याचा रेट जास्त असतं ऍज कम्पेअर टू द टॅबलेट अँड कॅप्सूल डोसेस फॉर्म. का आहे त्याचं डिझोल्युशन रेट जास्त असतं ग्रॅन्युलचं? Size कमी. हा, साइज पार्टिकलची साइज. ठीक आहे. The next is point is the granules and the powders are the more chemically more stable than the liquid doses form. ठीक आहे. तर जे ग्रॅन्युल्स असतात आणि जे पावडर डोसेस फॉर्म असतात ते लिक्विड पेक्षा केमिकली स्टेबल असतात. त्याची स्टेबिलिटी जास्त असते. ठीक आहे. हे ग्रॅन्युलचं ऍडव्हान्टेजेस. Granules flow uniformly and freely in hopper and are more compatible for the compression than other powders. Free uniformly flow म्हणजे काय होतं जे ग्रॅन्युल्स जेव्हा तयार करतो काय ग्रॅन्युल्स म्हणजे काय होतं की तुम्ही पावडरला जरा हीट दिली किंवा त्यामध्ये जर लिक्विड इन्ग्रेडियंट आपण मिक्स केल्या तर त्यामध्ये काय होतं की त्याचं असे स्मॉल स्मॉल पीसेस म्हणजे त्याला राऊंड आकार येतो. ठीक आहे. गोल असे गोळे तयार होतात शॉर्ट शॉर्ट स्मॉल
आणि ते आपण काय करतो, स्मॉल त्याचे युनिफॉर्मली साईज करण्यासाठी सिव्ज मधून पास करतो. ठीक आहे, आपली घरातील पिठाची साण असते तशीच ती म्हणजे सिव्ह, त्यातून पास करतो. त्यामुळे काय होतं, त्याचं युनिफॉर्मली त्याची साईज येते. आणि हॉपर म्हणजे काय, जेव्हा टॅबलेट तयार करतो तेव्हा टॅबलेट तयार करण्याच्या आधी पण ग्रॅन्युल्स तयार केले जातात. काही टॅबलेट तयार करण्याच्या आधी ग्रॅन्युल्स तयार केले जातात. त्यामध्ये काय होतं की हे एक ऍडव्हान्टेजेस काय ग्रॅन्युल्सचं, तर ते फ्री फ्लो होतं आणि ते युनिफॉर्मली फ्लो होतं जेव्हा ते हॉपर मधून डीप पास केलं जातं टॅबलेट पंचिंग साठी. तर पावडर मध्ये काय होतं, ते युनिफॉर्मली किंवा ते फ्रीली पास होत नाही हॉपर मधून. ठीक आहे, हॉपर म्हणजे काय, आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल ना. Yes, ma'am. आपण जेव्हा आपल्या लाईफ मधलं उदाहरण घेऊया की आपण जेव्हा दळायचं असेल, ज्वारी बाजरी हे तर ते गिरणीत टाकतो. तर गिरणीत टाकल्यानंतर कसं असतं, त्याचं वर असतं ते मोठं तोंड असतं आणि ज्यावेळेस ते पास होतं दोन त्याच्यामधून, तेव्हा त्याचं कसं असतं, असा शेप असतो ना, खाली कॉन्केव्ह शेप असतो, म्हणजे असं स्मॉल साईज असते पास होण्यासाठी. तर तो जो शेप असतो किंवा ते जे भांड म्हणजे त्याचा जे आकार असतो तसंच हॉपर असतं. त्यामधून काय केलं जातं, जसं आपण ज्वारी बाजरी असेल त्या पिठाच्या गिरणीमध्ये टाकतो, तसं हे ग्रॅन्युल्स असतात ते टॅबलेट पंचिंग मशीनच्या त्या हॉपर मध्ये टाकतात, ज्यामधून ते खाली पास होत जातात. जसं ज्वारी पास होते ना त्या ह्याच्यातून गिरणीमधून, ठीक आहे, दोन ह्याच्यामध्ये पीस होण्यासाठी म्हणजे पीठ होण्यासाठी, तसं हे ग्रॅन्युल्स त्या हॉपर मधून पास होतात. पण ह्यामध्ये काय आहे, तर त्याचं पंचिंग कॉम्प्रेशन करण्यासाठी, म्हणजे टॅबलेट फॉर्म होताना असे टॅबलेट मशीन मध्ये दोन असे खोल असतात, त्यामध्ये ती पावडर म्हणजे जे ग्रॅन्युल्स येतात ते फील करतात आणि वरून आणि खालून त्याचं कॉम्प्रेशन केलं जातं. ठीक आहे, मध्ये पावडर ग्रॅन्युल्स असतात आणि खालील जो भाग आहे आणि वरील असतो तो ह्या दोन्हीच्या मध्ये त्याचं कॉम्प्रेशन केलं जातं, दाबलं जातं. त्यामुळे काय होतं, टॅबलेट तयार होते. ठीक आहे, आणि हे जे ग्रॅन्युल्स असतात, तर पावडर जर तुम्ही वरून टाकली तर ती एका युनिफॉर्म फ्लो मध्ये येणार नाही, एकसारखी येणार नाही, कधी जास्त येणार कधी कमी येणार आणि फ्रीली येत नाही, त्याला एक फोर्स द्यायला लागेल. ठीक आहे, तर हे ग्रॅन्युल्सचे ऍडव्हान्टेजेस, जे की फ्री फ्लो होतं आणि युनिफॉर्मली फ्लो होतं. समजलं तुम्हाला? Yes, ma'am. Ma'am. काय डाऊट्स आहेत कुणाचे? No, ma'am. No, ma'am. भूक लागली का काय? No, ma'am. ठीक आहे, डिसएडव्हान्टेजेस बघूया, म्हणजे आपला हा पॉइंट कम्प्लीट होतो. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला, जेव्हा नेक्स्ट लेक्चर असेल तेव्हा आपण पुढचा पार्ट बघूया. ठीक आहे, 6 आहेत डिसएडव्हान्टेजेस. To perform the granulation process, experienced person is required. जे ग्रॅन्युलेशन प्रोसेस म्हणजे जे ग्रॅन्युल तयार करण्यासाठी एक्सपिरियन्स पर्सनची रिक्वायरमेंट लागते, म्हणजे कोणीही असा फ्रेशली जो पर्सन आहे ते ग्रॅन्युलेशन मध्ये त्यांच्याकडून चूक होऊ शकते, तर त्याला एक्सपिरियन्स पर्सन लागते. त्याचं डिसएडव्हान्टेज, नीड स्पेशल स्टोरेज condition. This type of the medicines should be stored in the dry place to prevent the moisture degradation. तर त्याचं म्हणजे डिसएडव्हान्टेजेस काय आहे, तर त्याला एक स्पेशल स्टोरेज कंडिशन लागते की ज्यामुळे ते मेडिसिन ड्राय प्लेस मध्ये ठेवावं लागतं, कारण ते वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ नये. ठीक आहे, नेक्स्ट इज compared to the tablet, pill and capsules, the doses of the granule may not to the accurate. त्याला accurate डोस असतो का? नसतो. टॅबलेट मध्ये कसं
जेवढी टॅबलेट आहे तेवढीच आपण घेतली तर त्याचा ऍक्युरेट डोस असतो. पण ग्रॅन्युल्स वर ऍक्युरेट डोस असतो का? तुम्ही जे युनो घेता ते ऍक्युरेट मोजून घेता का? No. No, ma'am. नाही. तर हे त्याचं ऍक्युरेट डोसिंग नसतं. ठीक आहे. डोसेज ऑफ द ग्रॅन्युल मे नॉट टू द ऍक्युरेट नसतं. हे त्याचं एक डिसएडव्हान्टेजेस आहे. तर तुम्ही कितीही घेऊ शकता, पण त्याचं काय आहे की त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतील ना. तुम्ही असंच घेत राहिला तर त्याचे साईड इफेक्ट पण होतील ना. जास्त ऍसिड सिक्रेट होऊन त्याचं गॅस्ट्रिक अल्सर पण होऊ शकतो. ठीक आहे. तर हे एक त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे की त्याचं डोसेस हे ऍक्युरेट नसतं. थर्ड इज द ग्रॅन्युल्स आर नॉट सुटेबल फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द पोटेंट. तर लहान ह्याच्यासाठी ते ऍडमिनिस्टर करण्यासाठी सुटेबल नसतं. ड्रग्स विथ लो डोसेस, त्याचा लो डोस असतो. ठीक आहे. दे आर बल्की टू कॅरी आउट. ते घेऊन घेण्यासाठी बल्की म्हणजे वजन जास्त लागतं. टॅबलेट हे आपण स्ट्रीप अशी खिशात घालून नेऊ शकतो, पण जास्त अमाऊंट मध्ये. आता ग्रॅन्युल्स तुम्ही म्हणाल की युनोची पुडी स्मॉलच असते, बरोबर ना. Yes, ma'am. पण बाकीचे जे ग्रॅन्युल्स असतात, बाकीचे जे डोसेस असतात त्याच्यात फक्त इनो नाही, एक एक्झाम्पल दिले. पण बाकीचे जे ग्रॅन्युल्स असतात ते कॅरी करण्यासाठी जेव्हा तुम्ही इनो तयार कराल प्रॅक्टिकल मध्ये किंवा आता तुमचे प्रॅक्टिकल तर ऑनलाईन आहे, पण जेव्हा तुम्ही ग्रॅन्युल्स तयार करता तर त्याचं असं ओझं लागतं. ठीक आहे. तर ते बल्की लागतं. तर हे एक त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट इज द मेकिंग ग्रॅन्युल्स आर टाइम कंझ्युमिंग प्रोसेस. तर ग्रॅन्युल्स तयार करण्यासाठी टाइम जास्त जातो. ठीक आहे. अदर डोसेस फॉर्मपेक्षा. तर इट इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅन्युल्स. ठीक आहे. त्याला एक्सपिरियन्स पर्सन लागतो. नेक्स्ट त्याला स्पेशल स्टोरेज कंडिशन लागते. थर्ड काय आहे ते ऍक्युरेट डोसिंग नसतं. फोर्थ इज इट इज नॉट सुटेबल फॉर द पोटेंट. देन फोर्थ इज द लो डोस असतो, बल्की असतं कॅरी करण्यासाठी आणि टाइम कन्झ्युमिंग असतं. ठीक आहे. ह्याची जी प्रोसेस मेकिंग ऑफ द ग्रॅन्युल्स इज द टाइम कन्झ्युमिंग. समजलं डिसएडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅन्युल्स? Yes, ma'am. Yes, sir. Yes, ma'am. लास्ट पॉइंट ऑफ द टुडेज लेक्चर. आज आपण काय बघितलं? Disadvantage of capsule, advantages of powder, disadvantages of powder, advantages of granules and disadvantages of granules. ठीक आहे. आपण ह्यामध्ये नवीन पॉइंट काय बघितलाय? पावडर म्हणजे काय, ग्रॅन्युल्स म्हणजे काय, त्याचे टाइप्स, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. व्हॉट इज पावडर? They are They are bulky molecules consisting of medicament meant for internal use. वैष्णवी कोळी, रोल नंबर 36. रोल नंबर 36. तुम्हाला समजलं का? हो मॅडम. पावडर मध्ये किती टाइप आहेत? काय मॅडम? पावडरचे किती टाइप आहेत? तुटत लागलाय. हा, मोठ्याने बोला. किती टाइप आहेत पावडरचे? हॅलो, रोल नंबर 36. पावडरचे किती टाइप आहेत? मॅडम तुम्हाला समजलंय का? मॅडम 2. हा, ओके. हॅलो. कोण कोणते नाव सांगा?
divided and Hello, madam. undivided. ठीक है. Roll number 40. Yes, ma'am. What is the granules? Granules are solid dosage form for oral administration that are composed of dry aggregates of powder particles enclosed with one or more drugs, with or without other ingredients or excipients. Roll number 23. Roll number. Yes, 23. ma'am. What is the disadvantages of granules? Time consuming, ma'am. Hmm? Time consuming method, ma'am. अजून एकच समजला. No, ma'am. सांगतो. हम्म. Drugs with low doses. Bulky to carry out. हम्म. ठीक आहे. त्यामध्ये काय एक्सपिरियन्स पर्सन लागतो Doses, ma'am. ग्रॅन्युलेशन तयार करण्यासाठी. ठीक आहे. आपण त्यानंतर त्याचं स्टोरेज कंडिशन, स्पेसिफिक स्टोरेज कंडिशन लागते. त्याचा लो डोस असतो, ऍक्युरेट डोस नसतो. ठीक आहे. टाइम कन्झ्युमिंग आहे. समजलं ना. लास्टचाच पॉइंट होता ना डिसएडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅन्युल्स. हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. का सगळ्यांना आजचा पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. ठीक. लेफ्ट होऊ नका कोणी, तुमची प्रेझेंट घ्यायचे. Hello, ma'am.